मॉल मॉल मध्ये गेलतो ना मी काल, तेव्हा तिथं लकी ड्रॉचा फॉर्म भरला मी ऋषीच्या नावानं. अरे वा, ऋषाच्या नावानं तू फॉर्म भरला आणि त्या मॉल मधल्या फुटकळ बक्षिसासाठी तू अंबाबाईला नवस बोलायला होय? कोण स्वतःला कोण समजू लागे? कोण समजू लागे तू? डोनाल्ड ट्रम्प? याची अंगात काय सांग मला. काही नाही काका, काही नाही, मला कळलं की मी सांगतो तुम्हाला. हेच पटत नाही तुम्हा पोरांचं आम्हाला. तुम्हाला तुमचे आई बाप म्हणजे काय विरोधी पक्षवाले वाटले काय रे? समजा गोष्टी लपवून ठेवायच्या म्हणजे काय? का आम्ही विरोध करतो म्हणून? आता ह्योच प्रश्न तुझ्या बापाने विचारला असता तर अशीच उडवा उडवीची उत्तरं दिली असतीस काय रे? गायबाबांचा विषय नको काका. अरे काय झालं? काही नाही. बोलकी. दिवाळीच्या दिवसापासून रोज आठवण येते मला दोघांची बी, पण काय करू शकत नाही. मग साकील्या का त्यांना भेटून ये, त्यांना बरं वाटेल. असा कसं जाऊ काका? कोणत्या तोंडाने जाऊ मी तिथं? माफी मागायला गेलो तर अण्णा माफ करायचं सोडून तुम्हा जिता काढतील मला जमिनीत. अरे कोल्हापुरातनं पळून येण्याआधी हा विचार केला असतास तर लेका. आणि आता विषय निघालायच म्हणून सांगतो, त्यांनी तुला माफ केलंय होय. आणि खुश बी आहे तुझ्यावर ते. म्हणजे? अरे म्हणजे काय, आपलं उंडारणारं पोरग पुण्यात जाऊन काहीतरी कामधंदा करायला म्हणल्यानं कोण खुश होणार नाही रे? अहो पण त्यांना कसं कळलं? म्हणजे कुणी सांगितलं त्यांना? अस्मादिकानी. अस्मादिकानी कोण? मराठी तुमच्या पोरांचं कसलं रे? आम्ही सांगितलं. काका म्हणजे तुम्ही सांगत होता सगळं घरी? म्हणजे काय? अरे तू नाही म्हणलं म्हणून मी सांगायचं थांबतोय होय. तुझी खबर रोजच्या रोज तुझ्या घरच्यांना देत होतो मी. फोन कर त्यांना, बरं वाटेल त्यांना आणि तुला बी. अरे किती दिवसांपासून तुला सांगायलोय हा गुंता सोडव, हा गुंता सोडव, पण नाही. नीतू आता रोज तुझ्या ऑफिसात येणार म्हणजे रोज तुझ्या डोक्याला ताप. मग कामिनीला काय वाटेल, नीतूला काय वाटेल? अरे या मनस्तापात तू तुझं करिअर करणार कधी? म्हातारा झाल्यावर? ऋषा कधीतरी स्वतःला वेळ देणार आहे, कधीतरी स्वतःचा विचार कर. सगळ्यामुळे तुझं म्युझिक मागं पडता कामा नाही. नशिबाने एवढी चांगली संधी दिली आहे तुला, सोनं करले का त्याचं? ऋषा आजवर मी तुझं खूप ऐकला, आता ऐकणार नाही. आत्ताच्या त्यांनी तुला लग्नाची मागणी घाल. ती हो बोलली ना तर कामिनीला सगळं क्लिअर कट सांगून टाक. विषय संपला. फोन काढ आणि कॉल कर नी तुला. कॉल कर नी तुला. सुम्या मला तुझं म्हणणं पटतंय. वाजले किती आहेत बघ ना. ही काय बोलायची वेळ आहे का? हे बघ मी तुझी या विषयी बोलणार आहे. ओके? अरे पण ऋषा, आय प्रॉमिस. आणि लवकरच. वा, आमटी म्हणावी काय म्हणावी, एकदम नातखुळी झाले हो आमटी. तेल तिखट जरा जास्तच घातलंय. आणि काय भांग बिंग टाकलं की काय त्याच्यात? नाही म्हणजे नशा झाल्यावर रोज तुमच्या हातचं खाऊसं वाटू लागलंय. मी काय म्हणतो, मी खानावळच लावू का इथं?
मग माझ्याऐवजी बँकेत कोण जाईल? आधीच त्या नोटांच्या गोंधळामुळे 4 घास पोटात ढकलायला सुद्धा फुरसत मिळत नाही. या. तरी बी येळात येळ काढून एवढं करता माझ्यासाठी. शहाणे मुलासारखं वागलात ना तो रोज करे. शहाण्या मुलासारखं म्हणजे तुझं पण ना अनु. सॉरी, तुमचं पण ना अनुराधा. नाही चालेल अनु. शहाण्या मुलासारखं म्हणजे मी काय रस्त्यावर लोकांनी दगड मारत फिरतोय. पाणी घे, पाणी. जेवताना बोलू नये हो. पण आपण तर बोलताना जेवतोय. आणि इतक्या वर्षांचं बोलणं राहिलंय आपलं. बोलायचं तरी कधी. बोला. हा, काय बोलायचं होतं तुला? तू आभासचा प्रोग्राम ऐकलास आज? नाही ग, म्हणजे तुला सांगितलं नाही की त्याचा प्रोग्राम मी फॉलो करत नाही. पण असं का विचारतेस? तू आज काहीतरी वेगळंच बोलत होता रे. म्हणजे म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. आणि आज पहिल्यांदाच मी त्याच्या बोलण्याशी रिलेट नाही करू शकले. बिग डील, इट्स ओके. कदाचित छान बोलायचा मूड नसेल त्याचा. ऋषी, तो काही वाईट बोलत नव्हता, पण नेहमी बोलतो त्यापेक्षा वेगळं होतं. आणि मला काळजी वाटते. तो ठीक तर असेल ना? आय एम रिअली वरीड. ऋषी प्लीज माझी एकदा भेट घडवून दे ना प्लीज. मला त्याला एकदाच भेटायचे प्लीज. तसे माझ्याकडे आता फक्त 92 दिवसच शिल्लक आहेत. प्लीज. नाही, तू रिलॅक्स. इज फाईन, तो ठीक आहे. अगं शेवटी तू आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट आणि त्यांचे मूड स्विंग्स काही सांगता येत नाही, तुला माहिती आहे. आणि तो आभास आहे, रॅन्डम टॉपिक्स वर बोलतो तो. तू जास्त लक्ष देऊ नकोस. इज फाईन, ओके? मी ऐकलंय, खरंय ना, हे आर्टिस्ट खूप मूडी असतात. खरंय. मी तू एक विचारू? हो. म्हणजे मी पण एक आर्टिस्ट आहे. मला म्युझिकची आवड आहे. पण माझा कधी एवढा विचार नाही केलास ना. ए ऋषी, असं कसं म्हणतोयस तू? ऑब्विसली माझ्या बेस्ट विशेस, माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या बरोबर आहे. इनफॅक्ट माझं मन मला सांगते तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुझी स्वप्न नेहमी पूर्ण होतील. मार्क माय वर्ड. थँक्यू. काय ग, किती छळतेस मला तू? तू का सांगितलं नाहीस की माझ्या ऑफिसच्या इंटिरियर डेकोरेशनचं काम तुला दिलं गेलंय? असंच मजा बघत होते मी. बरं चल, निघते मी आता. आणि एक लक्षात ठेव, तू मला आभासला भेटवणार आहे. शुअर. बाय. बाय. गुड नाईट. तिळगुळकर, काय चाललंय तिळगुळकर? तुम्ही खरंच घाईत आहात की तुम्ही टाळताय मला? नाही मॅम, असं काहीच नाही. काही नाही, तसं खरंच काही नाहीये. मिस्टर तिळगुळकर, मी तुम्हाला ऑब्झर्व करते. नीतू ऑफिसमध्ये यायला लागल्यापासून तुम्ही खूप डिस्टर्ब्ड असता. एनी प्रॉब्लेम?